तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे आवडे निरंतर हेची ध्यान 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 तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
हरी 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 चला ना ट्रबल द्या ट्रबल साधे इम्प्लिमेंट हरी रामकृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम धूमपानचं कमी करा धूमपान कमी माईक माईक रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
परखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा परखुमा देवीवर परखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम हरि 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 एको कमी हरी पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे बहुखे चरीचे रान तरीचे बहुखे चरीचे रान तरीचे रान बहुखे चरीचे रान जाता वेडे होय मन वेडे होय मन जाता वेडे होय मन बहुखे चरीचे रान जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन तिथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी नाही आले परतोनी गेले नाही आले परतोनी तिथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी गेले नाही आले परतोनी गेले नाही आले परतोनी बहुखे चरीचे रान बहुखे तरीचे रान चरीचे रान बहुखे तरीचे रान चरीचे रान जाता वेडे होय मन वेडे होय मन जाता वेडे होय मन बहुखे चरीचे रान जाता वेडे होय मन वेडे होय मन जाता वेडे होय मन पंढरीसे गेला पुन्हा जन्मा नाही आला जन्मा नाही आला पुन्हा जन्मा नाही आला पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला जन्म नाही आला पुन्हा जन्म नाही आला पंढरीसे गेला पुन्हा जन्मा नाही आला जन्मा नाही आला पुन्हा जन्मा नाही आला पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला जन्म नाही आला पुन्हा जन्म नाही आला बहुखे चरीचे रान तरीचे रान चरीचे रान बहुखे तरीचे रान चरीचे रान जाता वेडे होय मन वेडे होय मन जाता वेडे होय
चरीचे रान जाता वेळे होय मन वेळे होय मन जाता वेळे होय मन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पंढरीचे भूत मोठे 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 आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान केसरीचे रान पंढरीचे भूत मोठे मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे झडपी वाटे झडपी वाटे आला गेल्या झडपी वाटे आला गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे बहु केसरीचे रान हरी हरी बहु केसरीचे रान जाता वेळे होय मन वेळे होय मन वेळे होय जाता 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 वेळे होय मन जाता वेळे होय मन वेळे होय
होय वेडे होय मन वेडे होय मन वेडे होय मन हा 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 पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतूनी, बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन,
तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला बहु खेचरीचे रान जाता वेडी होय मन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका योऽन्ता प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवण त्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेज स्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमाणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा जयाते केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नी आता विठ्ठल 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 पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार पंढरीधीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगत वंदन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान भक्त श्रेष्ठ श्री हनुमंतराय आणि अखिल संत मांदियाळी यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण विश्वोद्धारक विश्वकल्याण मूर्ती श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील पंढरी महात्म्य या प्रकरणातील 4 चरणाचा एक चिंतनीय असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या उपास्य देवतेचा अर्थात श्री पांडुरंग परमात्म्याचा व्यतिरेकी परिचय करून देतात. विठ्ठल 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 भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त भजनी मंडळी
माता भगिनी या सर्वांच्या अनमोल सहकार्याने बहुमूल्य उपस्थितीमध्ये गेल्या 75 वर्षापासून चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह या वर्षी आपण 76व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि 76व्या वर्षाची 4थ्या क्रमांकाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त भजनी मंडळी यांच्या वतीने आमचे गुरुबंधू अंकुशजी महाराज यांच्या संपर्कातून माझ्यासारख्या सामान्य सेवकाकडे ही सेवा प्राप्त झाली. भगवान परमात्मा जसे बुद्धी देतील तसं आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूया. कार्यक्रमामध्ये उत्साह वाढवण्याकरता जी गुणवान मंडळी आपण आमंत्रित केली आहेत, परम आदरणीय परमश्रद्धेय आमचे सहपाठी गुरुबंधू निवृत्तीनाथ महाराज यांच्या परम पावन असणाऱ्या उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे आमचे कमलाकर दादा विनेकरी महाराज आणि समस्त भजनी मंडळी, माऊली भजनी मंडळ, दादाजी भजनी मंडळ, श्री वाल्मिक भजनी मंडळ, गावातील परिसरातील भजनी मंडळी, माता भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण अगदी वेळेमध्ये सेवा संपन्न करणार आहोत. आज पंढरपूरची वारी आहे. कोणी म्हणलं आता कसं काय उन्हाळ्यामध्ये वारी? आपल्याला फक्त 2च माहिती आहेत. कोणत्या? आषाढी, कार्तिकी, विसरू नका, मज. पण पंढरपूरच्या 4 वाऱ्या आहेत. हे पंढरपूर असं एक स्थान आहे की वर्षातून 4 वाऱ्या होत्या. त्यात ते वर्ष सुरू झाल्यानंतर पहिली वारी कोणती आहे? चैत्र शुद्ध एकादशी, कामदा एकादशी. कामम ददाती इति कामदा, इको कमी करा. कामम ददाती इति कामदा, जी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून देते त्याला म्हणतात कामदा एकादशी. आज चैत्र वारी आहे. 4 प्रकारच्या वाऱ्या कोणत्या? चैत्र वारी, त्यानंतर आषाढी वारी, कार्तिकी वारी आणि मग माघ महिन्यामधील माघी वारी. तर या 4 वाऱ्यापैकी पहिली वारी वर्ष सुरू झाल्यानंतर चैत्र वारी. आज पांडुरंग परमात्म्याची वारी असल्यामुळे पांडुरंगाविषयी काहीतरी चिंतन करावं याकरिता जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील पंढरी महात्म्य या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आता पुढची 2 तास ज्यांच्या भरोश्यावर उड्या मारायच्या आहेत असे आमचे शिवशक्ती साऊंड सर्व्हिस, आमचे रामरतन भाऊ यांची सुद्धा उपस्थिती आहे. समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपण सेवा संपन्न करत आहोत. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून पांडुरंग परमात्म्याचा परिचय करून देतात. सर्वप्रथम मी आपल्याला प्रश्न विचारणार आहे. महाराज, देवाचा आणि आपला परिचय महत्वाचा का देवाची आणि आपली प्राप्ती महत्वाची? काय महत्वाचं हो, प्राप्ती का परिचय? कदाचित हे शब्द जरा अवघड जात असतील तर आणखी सोपं करून सांगतो. देवाची आणि आपली भेट महत्वाची का देवाची आणि आपली ओळख महत्वाची? भेट महत्वाची का ओळख? काय महत्वाचं? भेट महत्वाची. मुख्यमंत्र्याची सभा चालू होती. मुख्यमंत्री साहेब येणार त्याच्या आधी आपण खुर्चीवर जाऊन बसलो. मुख्यमंत्री साहेब आले सभेला, दुसरं कोणाशीच बोलले नाही, डायरेक्ट आपल्याशी बोलले. काय म्हटले? खाली उतर म्हटले. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांची ना आपली भेट झाली का नाही? झाली ना. पण तरी सुद्धा आपल्याला स्टेजच्या खाली उतरावं लागलं. काय नसल्यामुळे? ओळख नसल्यामुळे. मग काय महत्वाचं? भेट महत्वाची का ओळख महत्वाची? आता म्हणत होते भेट महत्वाची, आता म्हणायला लागले ओळख महत्वाची. बर ठीक आहे, ओळख महत्वाची तर ओळख महत्वाची. मी जर असं म्हणायला लागलो, आपले भारताचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांची आणि माझी खूपच ओळख आहे, खूपच ओळख आहे, खूपच ओळख आहे, तुम्हाला खरं वाटेल का? खरं वाटेल? नाही वाटणार. कस काय वाटेल? तुम्ही म्हणणार महाराज ओळख आहे, ओळख आहे, काय सांगतायत? अहो त्यांची तुमची कधी भेट झाली का? आणि ओळखीपेक्षा काय महत्वाची? चालू द्या रात्रभर. ओळख महत्वाची का भेट महत्वाची? ओळख महत्वाची का भेट महत्वाची? तर ऐका, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की प्राप्ती होऊनही भेट होऊनही जर ओळख नसेल तर काही फायदा होत नाही. महाभारतामध्ये विचार करा आपण, दुर्योधनाची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आयुष्यभरामध्ये कमीत कमी 200 वेळा तरी भेट झाली असेल की नाही? भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन 200 वेळेस तरी भेटले असतील की नाही? पण एवढ्या वेळेस भेटून सुद्धा दुर्योधनाला फायदा करून घेता आला का? नाही. महाभारत युद्धाला सुरुवात झाली.
दुर्योधन निघाला भगवान परमात्म्याकडे. भगवान झोपले होते. दुर्योधन आला आणि देवाच्या डोक्याजवळ येऊन बसला. उशाला बहुतेक डोकं नसलं का कुठे बसावं माणसाला समजत. त्या दुर्योधनाला काय नव्हतं? डोकं. म्हणून तो देवाच्या डोक्याजवळ येऊन बसला. तेवढ्यात अर्जुन आला. देवाचा भक्त आहे. देवाच्या पायाजवळ बसला. भगवंताने डोळे उघडले तर सर्वप्रथम अर्जुन दिसले. अर्जुना, अरे कधी आलास बाबा? तेवढ्यात दुर्योधन म्हणतो, देवा आधी मी आलोय बर का. अच्छा, तू पण आलात का? कशा करता आलात? काय काम काढलंय? म्हणे महाभारत युद्धाला सुरुवात होणार आहे आणि तुझ्याकडे मदत मागण्याकरता आलोय. सांग तुझ्याकडे काय? ही पद्धत कोणाची? दुर्योधनाची, मदत मागण्याची. सांग तुझ्याकडे काय? भगवान म्हटले, एका बाजूला माझी नारायणी सेना आहे आणि दुसऱ्या बाजूला मी आहे. माझ्या नारायणी सेनेकडे अस्त्र शस्त्र असेल पण मी हातात शस्त्र घेणार नाही. माझी नारायणी सेना निकषाने युद्ध करणार पण मी मात्र युद्ध करणार नाही. फार झालं तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार. सांग तुला काय घ्यायचंय? दुर्योधन विचार करतो, हा बाबा हातात शस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही आणि म्हणे युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार. आणि काय येतं याला? गाई कशा चारायच्या, चोऱ्या कशा करायच्या. कारण याने गोकुळात दुसरं काय काम केलंय? चोऱ्या केल्या आहेत आणि गाई चारल्या आहेत. तिथं काय प्रवचन करायचंय का? हरे राम हरे राम 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 हरे हरे. तिथं युद्ध करायचं. हा बाबा हातात शस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही, नको घ्यायला यांना. म्हणून त्या दुर्योधनाने भगवंताची नारायणी सेना घेतली. पण नारायणी सेना घेऊन सुद्धा पराजय कोणाचा? घरादारावर नांगर कोणाचा फिरला? सत्यानाश कोणाचा झाला? अहो, देवाची भेट झाली पण देवाची भेट असून सुद्धा ज्याने ओळखी करून घेतली नाही ना त्याचा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून देवाच्या भेटीपेक्षा देवाची ओळख महत्वाची. देवाची भेट, देवाची प्राप्ती कोणाला नाहीये? सर्वांना देव प्राप्तच आहे. तैसा हृदया माझे मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. भगवंत म्हणतात, अर्जुना, हे अर्जुन, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे, सर्व भूतांच्या हृदय देशामध्ये मी राहतो, ईश्वर राहतो. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका आहे ऐसी. जे बुद्धीस पुरे अहर्णेशी ते वस्तुगामी. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. गुरुवार चैतन्य मला सांगायचे की प्रमाण किती का दिले ना? प्रमाण आता तुम्हाला 4 प्रमाण दिले की देव हृदयामध्ये असं 4 प्रमाण दिले. प्रमाण अजून जरी 10 वाढवले तर सिद्धांत बदलणार नाही. सिद्धांत तोच राहील. फक्त एवढं कळेल की वाक्याचं पाठांतर आहे असं. विठ्ठल 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 विठ्ठल. तर एवढे 4 पुरे की भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये. सर्वांच्या म्हणजे जे लोक देवाला मानत नाहीत अशाही लोकांच्या हृदयामध्ये कोण आहे? देवच आहे. कशावरून? जे देव नाही असं वाक्य बोलतात यावरून. देव नाही असं वाक्य बोलण्याकरता सुद्धा यांच्या आत कोण असावा लागतो? देव असावा लागतो ना. काही लोक देव मानत नाहीत. कस काय मानतील? जे सख्या बापाला मानत नाही ते देवाला कधी मानतील? एका गावाला गेलो, बैठकीत बसलो. म्हणे, महाराज आमच्या मुलाला काहीतरी समजून सांगावं. म्हटलं, असं का बरं? अहो म्हटले, तुम्हाला बापच म्हणत नाही, मग आता मी काय समजून सांगू? म्हटलं, जेव्हा समजून सांगायची वेळ होती तेव्हा तू समजून सांगितलं नाही. संस्कार द्यायच्या वेळेला आपण जास्त लाड करतो आणि जेव्हा मित्रवत वागायला पाहिजे तेव्हा आपण संस्कार द्यायला सुरुवात करतो. दाबा नरड त्याचं. विठ्ठल 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 विठ्ठल. संस्कार कधी लावले पाहिजे? नीतिकार सांगतात, लालयित 5 वर्षांनी. मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत 5 वर्षाचा होत नाही तोपर्यंत खूप लाड केले पाहिजे. तो सांगेल तसं ऐकलं पाहिजे. तो म्हणेल ते आणून दिलं पाहिजे. सर्व लाड पुरवले पाहिजे. तो जसं वागेल तसं वागून घ्यायला पाहिजे. किती वर्षाचा होईपर्यंत? 5. तो जर अंगणातून दगड घेऊन आला आणि म्हणायला लागला, पप्पा टी फोडू का? फोड बेटा. पण किती वर्षाचा होईपर्यंत? फक्त 5 वर्षाचा होईपर्यंत. एकदा 6वं लागलं मग आपण फोडायचं त्याला. म्हणजे प्रत्येक वेळेस मारायचं नाही, त्याला शिकवण द्यायची. लालयत 5 वर्षांनी
दशवर्षांनी ताडयेत पुढची 10 वर्ष ही संस्कार लावण्याची आहेत. 6 ते पुढची 10 म्हणजे 15 वर्षाचा पूर्ण होईपर्यंत हे संस्कार देण्याची वय आहेत. या वेळेमध्ये संस्कार लावले गेले पाहिजे. आणि या वयामध्ये जे आई वडील आपल्या मुलाला संस्कार लावत नाहीत ते आई वडील त्या मुलाचे सख्खे शत्रू आहेत. माता शत्रू, पिता वैरी, येन बालोन पाठिता. आपण 15 वर्षापर्यंत लाड करतो आणि मग 15 नंतर 16, 17, 18 लागलं मग संस्कार द्यायला सुरुवात करतो. पण तेव्हा संस्कार लागत नाहीत. जुन्या लोकांची एक म्हण होते बघा, सांजरीना काठ. हा, जोपर्यंत तो ओला आहे ना तोपर्यंतच वागतो. एकदा का कोरडा झाला कटकन मुडतो पण वाकत. तसं जोपर्यंत 15 वर्षाच्या आत आहेत ना तोपर्यंत काय संस्कार लावायचे ते लावा. पण त्या वडिलांनी संस्कार लावले नाही. मुलगा ऐकतच नव्हता, वडिलांना वडील मानत नव्हता. मग मी त्याला सांगितलं, का रे बाबा हे तुझे वडील आहेत ना? म्हणे महाराज कशावरून? कशावरून? आई सांगते तुझी हे तुझे वडील आहेत असं म्हण जाणे बाबा. तू का म्हणे माय? माय सांगू शकते की आपला बाप कोण आहे. तुझी आई सांगते हे तुझे वडील असत असं नाही हो महाराज. हे माझे वडील आहेत कशावरून? पुरावा काय? मग मी त्याला उलटा प्रश्न विचारला, तू यांना वडील मानतो? म्हणे नाही. कशावरून मानत नाही? म्हणे महाराज उगा शाळेत गेलो का? मग सांग म्हटलं कशावरून वडील मानत नाही तू? आणि महाराज माझ्या रक्तगटाशी त्यांचा रक्तगट जुळत नाही म्हणून त्यांना मी वडील मानत नाही. मी म्हटलं वा रे वा, शिक्षणाचा काय फायदा करून घेतला तू? मग त्याला उलटा प्रश्न विचारला, तुझ्या रक्तगटाशी त्यांचा रक्तगट जुळत नाही म्हणून तू जर त्यांना वडील मानत नशील तर का रे बाबा तुझ्या रक्तगटाशी तुझ्या गावातला ज्यांचा ज्यांचा रक्तगट जुळतो, पुढचं सांगावं लागेल का कीर्तनामध्ये? आता जे लोक वडिलांनाच वडील मानत नाहीयेत ते देवाला कधी मानणार आहेत? म्हणजे देवालाच मानत नाही अशा नास्तिक लोकांकरता आपलं कीर्तन नाही. आपलं कीर्तन आहे आस्तिक लोकांकरता, जे देवाला मानतात, जे पॉझिटिव्ह आहेत ना, त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुन्हा ऍक्टिव्ह व्हावं याच्याकरताही कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची प्राप्ती सर्वांना आहे, देवांचा परिचय नाहीये. देवाची भेट सर्वांना आहे पण देवाची ओळख नाहीये. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, जे संसाराला येऊन सुद्धा देवाची ओळखी करून घेत नाही ना ते आंधळे आंधळे. आंधळे ती तुका म्हणे संसारी, जिही नाही हरी ओळखीला, जिही नाही हरी ओळखीला. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जिही नाही हरी ओळखीला, जिही नाही हरी ओळखीला. आंधळी ती कोणती? जिही नाही हरी ओळखीला. संसाराला येऊन सुद्धा ज्यांनी देवाची ओळखी करून घेतली नाही ते सर्वच्या सर्व आंधळे आहेत. आंधळ कोणाला म्हणतात? ज्यांना दृष्टी नाही त्यांना आंधळ म्हणतात. आपल्याला सर्व दिसतं तर संत महात्मे तो मला काय म्हणतात? आंधळ म्हणतात. आपल्याला सर्व दिसतं, जग दिसतं, या जगात देव कुठे दिसतो? शास्त्रकार म्हणतात हरिरेव जगत, जगदेव हरी. भगवान परमात्म्याने ज्यावेळेस या सृष्टीची निर्मिती केली, भागवतामध्ये चतुश्लोकी भागवतात पहिल्याच श्लोकामध्ये वर्णन आहे, अहमेवासमेवाग्रे नान्यदात् सदसत्परं पश्चादं यदेत च यो वशिष्येत सोऽस्म्यहं, यो वशिष्येत सोऽस्म्यहं. भगवान म्हणतात अहम एव आग्रे आसीत, मी एकटा होतो. पूर्वी कोठेची नव्हते, एकले न कंठेची. तो परमात्मा एकटाच आहे. मग परमात्म्याने जगत निर्माण केलं. बघा, निर्माण करण्याकरता घर जर बांधायचं ना तर घर बांधणारा गवंडी वेगळा आणि मटेरियल वेगळं असतं. मटेरियल पासून तो घर निर्माण करतो, पण देवाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. तर निर्माण करणारा सुद्धा देवच आहे. आणि ज्या मटेरियल पासून जग निर्माण झालं ते मटेरियल सुद्धा कोण आहे? देवच आहे. म्हणून या जगामध्ये देव आहे? नाही 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 नाही, जगात देव नाहीये. हे जगच काय आहे? ऐसा ज्याचा अनुभव. विश्व हे विश्व नसून काय आहे? देव आहे. सत्यत्वाने देव आहे.
असा ज्याचा पूर्ण निश्चय झाला आहे तो संत महात्मा. देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. सर्व ठिकाणी परमात्मा आहे. विठ्ठल जळी सळी भरला, रीता ठाव नाही उरला. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बाप रखमा देवरू विठ्ठलू सकळ. सर्व ठिकाणी परमात्मा आहे, पण सर्व ठिकाणी असून सुद्धा आपल्याला दिसतो म्हणून आपण कोण? तुकोबारा जे बोलतात ते खरंच आहे. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जिहे नाही हरी ओळखीला. देवाची प्राप्ती सर्वांना आहे पण ओळख नाही, म्हणून तुकोबारा दयाद्र अंतकरणाने देवाचा परिचय करून देतात. परिचयाचे वेगवेगळे प्रकार आहेत. नीतिकाराने सांगितले 4 प्रकारचे परिचय. सुभाषितकार म्हणतात उत्तम हा आत्मनुख्याता. स्वतःच्या नावाने ज्याची प्रसिद्धी आहे तो त्याचा उत्तम परिचय. वडिलाच्या नावावरून ज्याला लोक ओळखतात तो त्याचा मध्यम परिचय. सासऱ्याच्या नावावरून ज्याला लोक ओळखतात तो त्याचा कनिष्ठ परिचय. आणि बायकोच्या नावावरून ज्याची ओळख आहे तो त्याचा कनिष्ठ परिचय. आता शास्त्रातला परिचय सांगतो. कार्यावरून परिचय, कारणावरून परिचय आणि स्वरूपाने परिचय. अहो ते बसलेत ना, अहो त्यांचा मुलगा आमदार आहे, परिचय यांचा. कोणावरून? मुलावरून. हा त्यांचा झाला कार्यावरून परिचय. अहो त्यांचे वडील आमदार आहेत, हो, परिचय यांचा. कोणावरून? वडिलावरून. हा त्यांचा कारणावरून परिचय. ते स्वतः आमदार आहेत, स्वतःवरून स्वतःचा परिचय, त्याला म्हणतात स्वरूप अवच्छेदकाचा परिचय. हा तिन्ही प्रकारचा परिचय संत वाङ्मयामध्ये आलेला आहे. एकलेना कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण व 14 भुवने, जेठ हे विश्व निर्मियले, महर्षे देवा संस्थापिले, 21 स्वर्गा ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. हा देवाचा कार्यावरून परिचय आणि कारणावरून परिचय. तर कधी कधी तुकोबारा देवाचा स्वरूप अवच्छेदकाने सुद्धा परिचय करून देतात. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय हा भगवान परमात्म्याचा स्वरूप अवच्छेदकाने करून दिलेला परिचय. अशा प्रकारे तुकोबारा परमात्म्याचा वेगवेगळ्या अंगाने परिचय करून देतात. कधी कार्यावरून, कधी कारणावरून, कधी स्वरूपावरून परिचय करून देता एकदा तुकोबारा म्हणतात की आमच्याकडे एक गाय दूध येते. आम्हा घरी एक गाय दुभत आहे, पानान समाये त्रिभुवनी. आमच्या घरी एक गाय दूध देते, ती अशी आहे तिचा पाना अख्ख्या त्रिभुवनात सामावला जात नाही. देवाचा परिचय करून देतात. अशी कोणती गाय तुकोबारा आहे तुमच्याकडे? महाराज म्हणतात वानते सावळी, नावते श्रीधरा. पांडुरंग परमात्म्याचा परिचय गाय म्हणून करून देतात. चरे वसुंधरा 14 भुवने. त्या गाईला 14 भुवन चरण्याकरता कमी पडतात, अशी ती गाय. परमात्म्याचा परिचय काय म्हणून करून देतात? गाय म्हणून करून देतात. तर कधी कधी तो परमात्मा सार्वभौम राजा आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. परमात्मा हा सार्वभौम राजा आहे असाही परिचय करून देतात. तर कधी कधी तो परमात्मा मोकाशी आहे असाही परिचय करून देतात. भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले
नगर त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मोकाशी चार भुजा त्यासी मुखाशी चार भुजा त्यासी तेथील मोकाशी चार भुजा त्यासी तेथील मुखाशी चार भुजा त्यासी महिला 16,000 रे 16,000 रे महिला 16,000 रे महिला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे भीमा नदीच्या तीरावर एक सुंदर असं नगर आहे पंढरपूर नगरी. आणि त्या नगरीचा मोकाशी म्हणजे मुखिया कोण आहे? आमचा पांडुरंग परमात्मा आहे. कधी कधी गाय म्हणून, कधी सार्वभौम राजा म्हणून परिचय करून देतात, तर कधी कधी मोकाशी असाही परिचय करून देतात, तर कधी कधी आमचा पांडुरंग परमात्मा वैद्य आहे असाही परिचय करून देतात. वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे, रोगा ऐशा द्याव्या वल्ली, जाणे झाली बाधा ते. पूर्वी वैद्य लोक असायचे, नाडी परीक्षक. एकदा नाडी हातात आली की रोग सांगायचे आणि औषध दिलं की रोगी बरा व्हायचा. पूर्वी वैद्य असायचे ना आता डॉक्टर आहे. डॉक्टरांचं सर्वांना माहिती आहे, काही बोलायला लावू नका तुम्ही. पूर्वी वैद्य लोक असायचे. परमात्मा कसा आहे? वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. अलीकडच्या डॉक्टरांना रोगाचं निदान कळत नाही. या गोळ्या घ्या, बरं वाटलं तर बरं, नाही तर 8 दिवसांनी परत या. म्हणजे त्या गोळ्या मला वाटतं अंदाज दिले असतात की काय कोणास ठेवू, काही सांगता येत नाही. अंतर्भाव तो जाणे, रोगा ऐशा द्याव्या वल्ली, जाणे झाली बाधा ते. आमचा परमात्मा जी बाधा झाली ना ती सर्व जाणतो आणि जसा रोग आहे तशा वल्ली देतो. असं परमात्म्याचा वैद्य म्हणून परिचय करून देतात, तर कधी कधी चोर म्हणूनही परिचय करून देतात. तुका म्हणे चोर तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर. तुका म्हणे चोर तो हा उभा विटेवर, उभा विटेवर, तो हा विटेवर तुका म्हणे चोर तो उभा विटेवर, तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर. तुका म्हणे चोर तो हा उभा विटेवर, उभा विटेवर, तो हा तुका म्हणे चोर तो हा उभा विटेवर. परमात्म्याचा परिचय काय म्हणून करून दिला इथं? चोर म्हणून. बघा ना किती परिचय झाले. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, हृदय बंदिखाना केला, हृदय बंदिखाना केला. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, हृदय बंदिखाना केला, हृदय बंदिखाना केला. संत जनाबाई महाराज म्हणतात धरिला पंढरीचा चोर. नामदेव महाराज म्हणतात ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. आणि तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे चोर तो हा उभा वेटेवर. परमात्मा चोर आहे. कोणत्या कोणत्या अंगाने परिचय केला? कार्यावरून, कारणावरून, स्वरूपाने, गाय म्हणून, वैद्य म्हणून, वैद्य म्हणून, अजून एक राहिलं कोणतं तरी, सार्वभौम राजा म्हणून, मोकाशी म्हणून, आणि मग शेवटी चोर म्हणून.
असा परिचय करून देता 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 आज नेमकं तुकोबारांना काय झालं कुणास ठाऊक. आज तुकोबारा असा परिचय करून देतात, तुम्हाला न आवडणारा, मला न आवडणारा असा व्यतिरेकी परिचय करून देतात अभंगाच्या पहिल्या चरणातून. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. तुकोबाराय म्हणतात पंढरपूरचं एक मोठं भूत आहे आणि ते आल्यावर गेल्यावर वाटेने आलं गेलं की झडप घालतं. तुकोबाराय आजच्या अभंगातून परिचय देत असताना पांडुरंग परमात्म्याला काय म्हणतात? भूत म्हणतात. खरं सांगा, तुम्हाला आवडलं काय? तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला भूत म्हणतात, हे योग्य आहे का? पण अयोग्य म्हणायची आपली हिंमत नाही की तुकोबाराय अयोग्य बोलले असं. मग तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला भूत म्हणतात, ते योग्य आहे का अयोग्य आहे ते नंतर पाहू. आधी हा निवाडा करू का भूत आहे का, त्यानंतर मग पुढे पाहू आपण. मला सर्वांना जाहीर प्रश्न विचारायचा आहे. श्रोते मंडळी, जगामध्ये भूत आहे असं ज्याला ज्याला वाटतं त्यांनी हात वर करा बरं. आहे वा. ज्यांना ज्यांना वाटतं जगामध्ये भूत नाही त्यांनी हात वर करा. आहे दोन हात, नाही एकच हात, म्हणजे मतदानच झालं नाही ना. पण ऐका, या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो. जगामध्ये भूत आहे. महाराज याला पुरावा काय? कारण कीर्तनकाराने पुराव्याशिवाय बोलू, आधारा वाचून काय सांगशील कहाणी. पुराव्याशिवाय आधाराशिवाय माणसाने बोलू नाही. लक्ष द्या तुम्ही सुद्धा. कीर्तनकार पुरावा देत असेल तरच ऐकलं पाहिजे, आणि कीर्तनकार जर पुरावा देत नसेल ना तर त्यालाच पुरावा. कीर्तनकार पुरावा देत नसेल तर, म्हणून कीर्तनकाराने पुराव्याशिवाय बोलू नाही. मग आता जगामध्ये भूत आहे हे झालं सिद्धांत विधान. मग याला उदाहरण काय, याला पुरावा काय, याला प्रमाण काय? तर बघा, जगामध्ये भूत आहे याला पहिला पुरावा सांगतो. तुम्ही फक्त आता पुरावे मोजायला सुरुवात करा. पहिला पुरावा आहे श्रीमद भागवत महापुराण. आपण कथा श्रवण केली आहे. भागवताच्या पहिल्याच दिवशी महात्म्य सांगितलं जातं. कथा असते भागवताची, पण महात्म्य भागवतात सांगितलं जात नाही. मग पद्मपुराणाच्या अंतर्गत 6 अध्यायामध्ये महात्म्य सांगितलं जातं श्रीमद भागवताचं. म्हणजे भागवत आणि पद्मपुराण या दोघांमध्ये वर्णन येतं की धुंदुकारी नावाचा महापापी आत्मदेवाचा मुलगा, त्याला म्हटलंय गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखलहा. गोकर्ण हा पंडित होता, ज्ञानी होता, आणि धुंदुकारी नुसता खल म्हटलं नाही, महाखल म्हटलंय. खल किसे कहते? ख शब्द में 2 ही अक्षर है. ख माने खाए
और ल माने लड़े। बस दो ही काम जिसको आते उसे कहते हैं खल। लेकिन किसका खाए और किससे लड़े, ये खल इतने मूर्ख होते, जिसका खाए उसी से लढे उसे कहते खल। परंतु हा धुंदुकारी नुसता खल नव्हता, महाखल होता। क्रोधाच्या आरी गेला, कामाच्या आरी गेला, लोभाच्या आरी गेला, पापाचरण करू लागला। परिणाम त्याला पिशाची योनीला जावं लागलं। नंतर गोकर्णजींनी जेव्हा कथा केली तेव्हा त्याचा उद्धार झाला। ही कथा भागवतामध्ये महात्म्यामध्ये सांगितली जाते पद्मपुराणाच्या अंतर्गत। म्हणजे महापुराण, श्रीमद भागवत महापुराण आणि पद्मपुराण या दोन पुराणाच्या द्वारे सिद्ध होतं की पिशाची योनी आहे, पहिला पुरावा। दुसरा पुरावा सांगतो शिव महापुराण। शिव महापुराणामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी शिव महापुराणाचं महात्म्य सांगत असताना दोन कथा येतात। एक येते देवराज ब्राह्मणाची आणि दुसरी येते बिंदुक ब्राह्मणाची। हा बिंदुक एवढा नालायक होता, हा वेश्यागमन करायचा आणि पत्नीशी पतीप्रमाणे वागायचा नाही, त्यामुळे ती पत्नी सुद्धा व्यभिचारिणी झाली। परिणाम तिला तो सांगायचा की जार पुरुषाबरोबर रती क्रीडा करत असताना त्यांच्याकडून पैसे घेत जा आणि मला देत जा, एवढा दुष्ट होता। त्यामुळे तो मेला। त्या पापाचरण केल्यामुळे विंध्य पर्वतावर भयानक असा पिशाच्य झाला। त्यानंतर या चंचुराने शिव महापुराण कथा ऐकली तर ती शिवलोकामध्ये प्राप्त झाली, पार्वती मातेची सखी झाली। पार्वती मातेला विचारलं की माझे पती कुठे आहेत? पार्वती मातेने सांगितलं तो विंध्य पर्वतावर भयंकर असा पिशाच्य, क्रूर पिशाच्य झालाय। म्हणजे कसाही असला तरी माझा कोण आहे? पती आहे, त्याला तुम्ही मुक्त करा। कसं काय मुक्त होईल? तेव्हा पार्वतीने तुंबरू नावाच्या गंधर्वाला पाठवलं विंध्य पर्वतावर आणि त्या तुंबरू नावाच्या गंधर्वाने त्याला शिवपुराण सांगितलं। श्रीमद भागवतामध्ये मुक्त व्हायची इच्छा धुंदुकारीला स्वतःला आहे, त्यामुळे तो 7 गाठीच्या बांबूच्या छिद्रातून प्रगट होतो। पण या विंध्य पर्वतावर पिशाच्य होऊन फिरत असणाऱ्या बिंदुक ब्राह्मणाला मुक्त व्हायची इच्छा नाहीये, त्यामुळे तो एका ठिकाणी बसून शिवपुराण ऐकत नाही। मग शेवटी तुंबरू नावाच्या गंधर्वाने त्याला चांगलं करकचून झाडाला बांधलं आणि बांधून शिवपुराण सांगितलं, मग त्याचा उद्धार झाला। म्हणजे शिवपुराण हा दुसरा पुरावा आहे की पिशाची योनी आहे। किती झाले? 2। तिसरा पुरावा आहे का? भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात महावीर असं नुसतं नाव जरी ऐकलं ना तर महाराज म्हणतात भूत प्रेत पिशाच्य जवळ येत नाहीत। अहो जवळ येत नाहीत पण आहेत ना, म्हणजे आहे त्याला कितवा पुरावा? तिसरा पुरावा हनुमान चालीसा। चौथा पुरावा पळे भूत बाधा मेने ते पळे भूत बाधा ज्ञानोबा म्हणतात हरी उच्चारण, हरी 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 या मंत्राचा जर उच्चार केला तर तिथे भूत बाधा राहत नाही। पळे पळे भूत बाधा भेणे, भीतीच्या काय भीतीने ते पळून जातात, पळतात मान्य पण आहेत ना। म्हणजे चौथा पुरावा आहे हनुमान चालीसा। पाचवा पुरावा आहे श्री ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी। ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात तैसा जना माझी खेचरू आसताची नव्हे गोचरू। लोकांमध्ये खेचर, खेचर म्हणजे भूत आहे पण असून सुद्धा दिसत नाही। किती पुरावे झाले? 5। श्रीमद भागवत, शिवपुराण, हनुमान चालीसा, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी। आता तुकोबारायांची गाथा। गाथ्यामध्ये सुद्धा वर्णन आहे, कारण आजचा अभंग गाथ्यातला आहे ना। पंढरीचे
भूत मोठे, गाथ्यात सुद्धा वर्णन आहे की भूत योनी आहे. आणि तुम्ही आम्ही आपण सर्व हिंदू बांधव, तुम्हा आम्हा सर्वांचा धर्मग्रंथ कोणता आहे? श्रीमद भगवत गीता. या गीतेत सुद्धा वर्णन आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात, यांती देवव्रता देवान पितृन् यांती पितृव्रता भूतानि यांती भूतेज्या यांती मध्याजिनोपि माम. हे अर्जुना, जे देवाची पूजा करतात ते देव लोकाला जातात, जे पितराची पूजा करतात ते पितर लोकाला जातात, जे भूता खेताची पूजा करतात ते भूत योनीला जातात, आणि माझी सेवा करणारे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे भूतानी यांती भूते ज्या गीतेत सुद्धा वर्णन आहे. म्हणून असे 6-7 प्रमाणाने आपण सिद्ध करू शकतो की भूत योनी आहे. आता हे जे प्रमाण दिले हे शास्त्रातले, पुराणातले, स्मृती ग्रंथातले, हनुमान चालीसा आणि संत वाङ्मयाच्या आधाराने आपण हे प्रमाण पाहिले. आता काही व्यवहारिक घटना सांगतो म्हणजे पक्का विश्वास बसेल की भूत योनी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिली घटना सांगतो. ठिकाण आहे मुंबई. या मुंबईमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्याचं नाव आहे जे हॉस्पिटल. माहिती आहे सर्वांना? त्या जे हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये 4-5 मुलं बसली होती. MBBS झाल्यानंतर इंटर्नशिप करण्याकरता शिकण्याकरता येतात ना, ती बसलेली होती. त्यांच्यात विषय निघाला, का रे भूत आहे का? म्हणे हो, याला लागलं होतं, हा असं करायचा तसं करायचा. पण त्याच्यात जो एक होता ना 5 पैकी, तो मानालाच त्याने. अरे विज्ञान शाखेतून आपण शिकलो, एवढे शिकले, भूत मानता तुम्ही? मी भूताला मानतच नाही. भूत नावाची वस्तू जगामध्ये नाहीच. पण मग ज्या अर्थी मानत नाही त्या अर्थी घाबरतही नसेल, म्हणजे कसं काय घाबरणार? जर मी भूत मानत नाही तर जी वस्तू मानतच नाही त्याला घाबरणार कसं काय? म्हणे मग पैस घेतो का? म्हणे चालेल, सांगा काही पैस ठरवायचे. हे चौघं सांगायला लागले. म्हणे बघ, उद्या अमावस्या आहे, उद्या रात्री 12 वाजता मुर्दा हाऊसमध्ये जायचं. दरवाजा उघडायचा, पहिला, दुसरा, तिसरा टेबल सोडायचा, आणि 4थ्या टेबलावर जे प्रेत पडलंय त्या प्रेताच्या तळ हातावर पेढा ठेवायचा आणि परत यायचं. जर तू असं केलं तर दुसऱ्या दिवशी तू सांगशील ती पार्टी मी देणार. अरे घाबरतो का मी? जी वस्तू मानतच नाही त्याला घाबरणार कसं काय? करतो म्हटले उद्या हे प्रयोग. पहिली रात्र गेली. थोडासा इको आणि थोडासा बेस द्या मला, कारण त्याच्याशिवाय वातावरण होणार नाही. पुढे जायचं आहे मुर्दा हाऊसमध्ये. आणि कोणत्या रात्री? किती वाजता? हा, पहिली रात्र गेली. आणि दुसरी रात्र होती अमावशीची. रातकिडे किर 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 ओरडत होते. दूर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 11:30. बरोबर 12 वाजता घड्याळाने 12चे टोल दिले. टोल दिल्याबरोबर याने अंगावर शाल टाकली, पिशवी घेतली, पिशवीमध्ये पेडाचा बॉक्स टाकला आणि मुर्दा हाऊसकडे एक एक पाऊल टाकत 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 निघालाय. मुर्दा हाऊस जवळ पोहोचलाय. दरवाजा उघडला, बटन दाबलं, लाईट लागला आणि त्या लाईटाच्या प्रकाशामध्ये त्याने संपूर्ण मुर्दा हाऊस पाहिलं. तर मुर्दा हाऊस मध्ये सर्वच मुर्दे शांत झोपली होती. मग जळगाव जिल्ह्यात ते काय उड्या मारतात का? अरे एकदा जीव गेल्यावर तो काय उड्या मारणार आहे? पहिला टेबल ओलांडला, दुसरा ओलांडला, तिसरा ओलांडला, 4थ्या टेबलाजवळ गेलाय. पिशवीतून बॉक्स काढलाय, बॉक्स मधून पेढा काढलाय. तो एक पेढा घेऊन 4थ्या नंबरच्या टेबलवर जे प्रेत पडलंय त्या प्रेताच्या तळ हातावर ठेवणार आणि परत माघारी फिरणार. तेवढ्यात 5व्या नंबरच्या टेबलवरचं प्रेत उठून उभं राहिलं. ते म्हणायला लागलं, सर्वांना दिला मला नाही दिला. विचार करा, अमावस्येची रात्र, एकटा आहे, सोबत कोणी नाहीये. आणि 4थ्या टेबलवर पडलेल्या प्रेताच्या तळहातावर पेढा दिल्याबरोबर 5 उठून बसतो, म्हणतो मला नाही दिला. काय होत असेल विचार करा तुम्ही.
असं कसं काय झालं बरं? ही जे 4 होते ना, या 4 पैकी एक तिथे अगोदर येऊन झोपला होता याला घाबरवण्याकरता. हा एवढा घाबरला की मेंटल झाला, मेंटल. पुन्हा विचारशक्ती त्याला राहिली नाही. भूत मानत नव्हता. भूत नावाची शक्ती जगामध्ये नाहीच, पण तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये भूताविषयी भीती होतीच. आणि तो एवढा घाबरला की मेंटल हॉस्पिटलमध्ये जमा करावं लागलं त्याला. पहिली घटना. दुसरी घटना आहे ठिकाण अमरावती. रात्रीचा शो संपला. कीर्तन नाही बरं, 9 ते 12 वाजता सिनेमा संपला. सर्व लोक आपापल्या वाहनाने घरी जात होते, पण 3 लोकांना वाहनच भेटत नव्हतं. तेवढ्यात 1 वाजता मध्यरात्री रिक्षा आली. 3 जण त्या रिक्षेमध्ये बसले. भरधाव वेगामध्ये रिक्षा सोडलीये. तेवढ्यात एकाचं ठिकाण आलं. तो उतरला खाली, पैसे देत होता. तेवढ्यात रिक्षावाल्याचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं. असं म्हणतात भूताचे पाय असे उलटे असतात. शेजारी तपासून बा बरं, भूताचे पाय उलटे असतात. त्याने पाहिलं, अरे याचे पाय उलटे आहेत. त्याने पटकन खटका, बाबा खरं तपासाय का काय, त्याने पटकन खटका ओढला आणि भरधाव वेगामध्ये रिक्षा सोडली. जशी रिक्षा सोडली त्याचे मागचे दोघं ओरडाले, का रे आमच्याकडून पैसे घ्यायचे, त्याच्याकडून पैसे घेतले नाही का बरं घेतले नाही? म्हणे त्याचे पैसे घ्यायला का परवडणार आहे का? म्हणे का बरं ना परवडलायला? मग तुम्ही त्याच्या पायाकडे पाहिलं नाही का? काय झालं त्याच्या पायाला? हा म्हणे त्याचे पाय असे उलटे होते ना. म्हणे आमचे कोठे सरळ, आमचे बी तर उलटेच आहेत. रात्री 1 वाजता रिक्षात बसले दोघे जण म्हणतायत. काय झालं असं त्याचं? भूत पाहिलं कोणी नाहीये, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भूत नावाची संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेचा आधार घेऊन तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला भूताची उपमा देतात. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, भूत मोठे पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. आल्या गेल्या आल्या गेल्या झडपी वाटे. बहुखेचरीचे राणा, बहुखेचरीचे राणा. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. आल्या गेल्या, आल्या गेल्या, आल्या गेल्या झडपी वाटे. बहुखेचरीचे राणा, बहुखेचरीचे राणा. पंढरीचे भूत मोठे तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला भूताची उपमा देतात. उपमा देत असताना सादृश्य पाहिल्याशिवाय उपमा दिली जात नाही. भगवान महादेवाला उपमा देतात कर्पूर गौरम. भगवान महादेव कसे आहेत? कापरासारखे गोऱ्या रंगाचे आहेत, पण महादेवाला उपमा देतात कर्पूर गौरम. कृष्णाला उपमा देतात मेघश्याम. मेघाचा रंग जसा श्याम वर्णाचा आहे तसा कृष्णाचा रंग सुद्धा श्याम वर्णाचा आहे, म्हणून भगवंताला म्हणतात मेघश्याम, घनश्याम. सादृश्य पाहिल्याशिवाय उपमा दिली जात नाही. आज तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला भूत म्हणतात, तर तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्यामध्ये भूतामध्ये काय सादृश्य दिसलं याचा विचार करायचा, मगच घरी जायचं. आज विठ्ठल 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 विठ्ठल. भूतामध्ये आणि पांडुरंगामध्ये सादृश्य तुकोबारांना पहिलं दिसलं. भूताचं पहिलं वैशिष्ट्य सांगतो. हे दीदी, भूताचा रंग कसा असतो? कसा असतो? कसा कसा असतो बाळा? भूताचा रंग कसा असतो?
बघा याने कुठे पाहिलं बरं? भूत कोणी पाहिलेलं? पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एकच रंग बसलाय. कोणता? भूताचा रंग काळा. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा रंग सुद्धा ताईचाची काळा. अनादि बहु काळा. ताईचाची काळा आहे बहु काळा. ताईचाची काळा अनादि बहु काळा. ताईचाची काळा आहे बहु काळा. म्हणून वेदाचा लावी लागे माये, लावी लागे माये. म्हणून वेदाचा लावी लागे माये, लावी लागे माये. म्हणून वेदाचा लावी लागे माये, लावी लागे माये. रे दाता लावी लागे माये, लावी लागे माये. हरीचाची काळा अनादि बहु काळा. हरीचाची काळा अनादि बहु काळा. ताईचाची काळा नादी बहु काळा. ताईचाची काळा नादी बहु काळा. पहिलं वैशिष्ट्य, पहिलं सादृश्य, भूताचा रंग जसा काळा तसं पांडुरंगाचा रंग सुद्धा काळा. म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरीचे भूत. इथेच थांबायचं. दुसरं सादृश्य सांगतो. तंत्रशास्त्रामध्ये असं वर्णन आहे. 3 प्रकारची गण आहेत. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. देवगणाला आणि मनुष्यगणाला भूत दिसत नाही, पण राक्षस गणाला दिसल्याशिवाय राहत. म्हणजे भूताचं वैशिष्ट्य आहे, काही लोकांना दिसतं आणि काही लोकांना दिसत. हे भूताचं वैशिष्ट्य आहे. तसं पांडुरंग परमात्म्याचं सुद्धा वैशिष्ट्य आहे, काही लोकांना दिसतो पण काहींना दिसत. आता एवढ्या लांबून आपण पंढरपूरच्या वारीला पायी पायी जातो. खरं सांगा, कमीत कमी 500 किलोमीटर तर असेल इथून. मग एवढ्या लांबून आपण पायी जातो पंढरपूरला, एकदा तरी दिसला का? जसा तुकोबारानं दिसला, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश ये, कमल नयन हास्य वदन हास्य. जसा या संत मंडळींना दिसला तसं तुम्हा मला कधी दिसला का? तो कोणाच्या 30 वारी झाल्या, कोणाच्या 50 झाल्या असतील, कोणाच्या 60 झाल्या असतील, पण एवढ्या वाऱ्या करून सुद्धा, एवढा परमार्थ करून सुद्धा एकदा तरी तो दिसला का? नाही दिसला. पण याचा अर्थ तो कोणाला दिसला नाही असं नाही बरं का. आपल्याला जरी तो दिसत नसला तरी संत महात्माने त्याला पाहिलं बरं का. पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियेले माना, तेने वेदियेले माना, नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदना. आपल्याला जरी तो दिसत नसला तर संत महात्म्याने त्याला पाहिलं. नाथ महाराज आपला अनुभव सांगतात, पाहिला नंदाचा नंदन. प्रेम मूर्ती श्री संत मीराबाई महाराज सुद्धा आपला अनुभव सांगतायत, मी त्याला पाहिलं बर का. हे सजनी, हे सखी, मी पाहिलं बर का त्याला. सजनी आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल. गोपाल 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 आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल.
सजनी. मी त्याला पाहिलं बर का, कसा दिसला तो. मोर मुकुट माथे पे सोहे, मृदु मुस्कान मन में रोए. चित्त को चुरा के चले जो देने, तड़पत है मेरो प्राण. आज देखियो नंद जी को लाग. त्या परमात्म्याला पाहिलं. संत महात्म्याने आपला अनुभव सांगितलाय. सावळा देखिला नंदाचा, तेने आनंदाचा पूर आला. तेने आनंदाचा पूर आला. सावळा देखिला नंदाचा. परमात्म्याला पाहिलं. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला देवा आधी, देखिला गे माये यमुनेच्या तीरी. आम्ही त्याला पाहिलं बर का. म्हणजे संत महात्म्याने पाहिला ना आपल्याला तो दिसला. जसं भूताचं वैशिष्ट्य आहे, काहींना दिसतो काहींना दिसत नाही, तसं परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे, काहींना तो दिसत नाही पण काहींना मात्र तो दिसला. म्हणून तुकोबारा पांडुरंगाला भूत म्हणतात. पंढरीचे भूत. तिसरं वैशिष्ट्य, आमच्या गावामध्ये एक बाई आहे. म्हणजे एकच आहे असं समजू नका, भरपूर आहेत. पण एक बाई अशी आहे, तिच्या अंगामध्ये इतर वेळेस तिला मराठी भाषा सुद्धा व्यवस्थित बोलता येत नाही. अडाणी बोलते. मराठी भाषा सुद्धा व्यवस्थित बोलता येत नाही. पण तिच्या अंगामध्ये भूताचा संचार झाला तर ती डायरेक्ट इंग्रजी बोलते. तिच्या अंगामध्ये कोणतं भूत घुसलंय? इंग्लिश मीडियमचं इंग्लिश भूत. ज्या भाषेच्या भूताचा संचार झाला तो व्यक्ती तसं बोलू लागतो. त्या भाषेचं त्याला आधी ज्ञान नसतं, बोलता येत नाही, पण संचार झाल्यानंतर तो व्यक्ती तसं बोलू लागतो. हे भूताचं वैशिष्ट्य बरं का. तसं या पंढरीच्या भूताचं वैशिष्ट्य आहे. हे पंढरीचं भूत सुद्धा नामदेवरायांच्या अंगामध्ये संचारित झालं आणि नामदेवरायांनी एका अभंगामध्ये 5 भाषा वापरल्या. कोणत्या कोणत्या? एक मराठी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजराणी. ऐशा 5 जणी ठकविल्या गौडणी. ठकविल्या ठकविल्या ठकविल्या. एक एक संगतीने ठकविल्या. एक एक संगतीने ठकविल्या. एक एक संगतीने. आधी मराठी. देवकी नंदना देवकी नंदना, तू ऐक श्रीपती मी उघडी ही वाची. तुझा विनव किती पाया पडते बा. माझी साडी मी येते का करते. माझी साडी दे. हे माझे नाकाचे मोती. आता मराठीत सुरुवात झाली होती की या बघाची. मराठी संपवायला पाहिजे होतं ना. नाही नाही नाही, दुसऱ्या चरणात लगेच कानडी भाषा. आता मराठी भाषा वेगळी, कानडी भाषा वेगळी. आपण जर म्हटलं तुझं नाव काय आहे तर कानडी भाषेमध्ये म्हणतात निनय सरू, म्हणजे तुझं नाव काय. आपण जर म्हटलं चला सप्ताह बसलाय आपण देवाचं नामस्मरण करू तर ते म्हणतात देवर भजन माताडू. तिकडची भाषा कानडी भाषा. तर ती गोपिका आपापल्या भाषेमध्ये नामदेवराज दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात कानडी भाषेमध्ये. लडोबा गोविंदा निर्वाणी आज. लडोबा गोविंदा निर्वाणी आज. पड चालो शिर फोड्या नकोडो. पड चालो शिर फोड्या नकोडो. मारी कन्हैया मारी कन्हैया मारी कन्हैया पाणी खेळा न खेळो. पहिली भाषा मराठी, दुसरी कानडी, तिसरी हिंदी. देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, कदम पकडूंगी मैया कुटो जुडी. मेरी चुनरी देख ले मेरे दुल्लडी. कोणती भाषा? हिंदी. आणि चौथ्या चरणामध्ये कोकणी भाषा. पावगा दाताला तू नंदाचा झिलो, माका फडको दी मी हिवा न मेलो.
घे माझे कोय तू बाबा पाया पडलो. किती भाषा झाल्या आणि पाचवी आहे का? जो रे माधवजी मैं शरण तई तन काका कैपी बाप दयालु तुही मारी साड़ी आपो हातनी ले कंकणी कंकणी हातनी ले कंकणी. एक मराठी एक कानडिया एक मुसलमानी एक कोकणी एक गुजारणी ऐशा 5 जणी ठकविला गवळणी ठकविला एक संगतीने ठकविला एक संगतीने ठकविला एक संगतीने संगतीने. हे वैशिष्ट्य तुकोबारांना दिसलं म्हणून तुकोबाराय. पांडुरंग परमात्म्याला भूत म्हणतात, पंढरीचे भूत. आता एक मुद्दा सांगतो ना, हा मुद्दा आवडतो. एरवी अतिशय बारीक मनुष्य हवा आली तरी उडून जाईल, पण जर त्याच्या अंगामध्ये भूताचा संचार झाला तर तो 10 लोकांना फेकून देतो असं म्हणतात. मग त्याच्यात ही ताकद कुठून येते? भूताचा संचार झाल्यामुळे. भूताचं चौथं वैशिष्ट्य सांगतोय, भूताचा संचार झाला की त्याच्यामध्ये हत्तीचं बळ येतं, 10 लोकांना सहज फेकून देतो. हे वैशिष्ट्य भूताचं आहे. तसं पांडुरंग परमात्मा रूपी भूताचं वैशिष्ट्य आहे. आपण जेव्हा वारीत जातो, माऊलीच्या सोहळ्यामध्ये बघा तुम्ही, काही लोक एवढे म्हातारे असतात, काही माता भगिनी एवढ्या म्हाताऱ्या असतात की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं हे चालत चालत पंढरपूर पर्यंत पोहोचतील का मधमध आवरली तीन, असं वाटतं. एवढे म्हातारे लोक, एवढे म्हातारे वारकरी, पण जसे पंढरीच्या वाटेला लागतात काय त्यांच्या अंगामध्ये भूताचा संचार होतो कुणास ठाऊक. चालत चालत नाही, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. 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 वर्णन करतात, आनंद तेथीचा मुकया शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय. पुढे त्या वारीमध्ये तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हातारे सुद्धा तरुणे बांड होतात, म्हातारे सुद्धा तरुण होतात आणि नाचत नाचत पंढरपूरला पोहोचतात. हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? पांडुरंग परमात्मा रूपी भूताचा संचार झाला की एकदा वारीला फक्त सुरुवात करा हो, पंढरपूर पर्यंत तो नक्की पोहोचतो म्हणजे पोहोचतो. हे वैशिष्ट्य तुकोबारांना दिसलं म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरीचे भूत. कसे होते? मोठे. ज्या अर्थी मोठे म्हणतात त्या अर्थी छोटे छोटे असले पाहिजे. मग छोटं भूत एक, लिंबू कापला का खुश, हे सर्वात हलकत दर्जाचं भूत आहे. कोणतं? लिंबूवर खुश होणार. एक असं भूत आहे ते लिंबूवर खुश होत नाही, त्याच्याकरता त्याला प्रसन्न करण्याकरता पांढरा कांदा कापा म्हणजे द्यावा लागतो. पांढरा कांद्याशिवाय ते खुश होत. तो पांढरा कांदा खास कोंबडीने दिलेला लागतो बरं. नाही तर तुम्ही कोणता कांदा लईशाल. एक भूत असं आहे त्या लिंबूवर खुश होत नाही, ते पांढऱ्या कांद्यावर खुश होत नाही, त्याला आजा पुत्र बळी द्यावा लागतो. आजा म्हणजे बकरीन, पुत्र म्हणजे बोकड. त्याचा बोकड जो बळी द्यावा लागतो असं भूत आहे. हे पंढरपूरचं भूत मोठं काय? कारण हे लिंबूने कापल्याने खुश होत नाही, आजा पुत्र बळी दिल्याने खुश होत नाही, हे पांढऱ्या कांदा फोडून प्रसन्न होत नाही. मग या परमात्म्याला प्रसन्न करण्याकरता काय करावं लागतं? तुका म्हणे भावे देहासी उदार. तुका म्हणे भावे देहासी उदार. रखुमादेवीवर जोडावया, रखुमादेवीवर जोडावया.
जोपर्यंत देहाची आसक्ती सोडून देहावर उदार होत नाही तोपर्यंत मोठं भूत प्रसन्न होत नाही. देह तुझा अर्पिला तुझम्या फुलावरा बांधिला. एवढं मोठं हे भूत आहे. मोठं का म्हणतात त्याचं दुसरं कारण आहे. संस्कृत मध्ये भू नावाचा एक धातू आहे. त्याचा अर्थ आहे होणे. भू म्हणजे होणे. त्या भू धातूला भूतकालवाचक प्रत्यय जोडला. भूतकालवाचक प्रत्यय म्हणजे इंग्रजीत त्याला ईडी म्हणतात. ईडी लावला की त्याचा अर्थ भूतकाली होतो. भू म्हणजे होणे आणि भूतकाली प्रत्यय लावला की झालेला. जो जो झालेला आहे त्याला म्हणतात भूत. तुम्ही आम्ही आपण सुद्धा झालेलोच आहेत ना. म्हणजे आपण सर्व कोण आहोत हे मी नाही म्हणत. ज्ञानोबा राय म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. भूती देव म्हणून भेटतो या जना नाही हे भावना नर नारी. भूतांची दया हे भांडवल संता. भूतांची दया भूतांची दया भांडवल संता. भूतांची दया भांडवल संता. आपुली ममता नाही देही आपुली ममता नाही देही आपुली ममता नाही देही काय वाणू आता न पुरे ही वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी. आपुली ममता नाही देही आपुली ममता नाही देही आपुली ममता नाही देही काय वाणू आता न पुरे ही वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी. तुम्ही आम्ही आपण सर्व भूत आणि तुम्हा आम्हा सर्वांना जन्माला घालणारा प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता तो परमात्मा मोठं भूत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरीचे भूत मोठे. काय करतय भूत? आल्या गेल्या झडपी वाटे. आल्यावरही झडप घालतं आणि गेल्यावरही झडप घालतं. म्हणजे काय हो? जो श्रद्धेने पंढरपूरला जातो त्याच्यावर तर हा झडप घालतोच, पण जो श्रद्धा नसतानाही जातो ना त्याच्यावर सुद्धा हा झडप घालतो बरं का. जो याच्याकडे जात नाही त्याच्याकडे हा स्वतःहून जातो आणि झडप घालतो. मला सांगा बिदरचा बादशाह पंढरपुरात आला होता का? नाही. भगवान स्वतः बिदरच्या बादशाहकडे गेले, स्वरूपाची झडप घातली आणि तो राजा पांडुरंगा करता वेळा झाला वेळा वेळा झाला वेळा झाला लाचावला भक्तीसी. म्हणून आल्या गेल्या झडपी वाटे. का हो महाराज पंढरपुरामध्ये एकच भूत आहे का? महाराज म्हणतात नाही नाही अख्खं रानच भूताचं आहे. अभंगाचं दुसरं चरण. बहु खेचरीचे 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 बहु
एकच भूत नाहीये, बहु खेचरीचे रान. अख्खं रानच कशाचं आहे? खेचरांचं. खेचर म्हणजेच भूत. अख्खं रान भूताचं आहे. बहु म्हटलंय ना, बहु म्हणजे तीन पेक्षा जास्त जर असेल त्याला बहुवचन असं म्हणतात. मराठीमध्ये दोनच वचन आहेत, एक वचन आणि अनेक वचन. पण संस्कृतमध्ये 3 वचन आहेत, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. 3च्या पुढे संख्या गेली, 3 किंवा 3च्या पुढे त्याला बहुवचन म्हणतात. मग पंढरपुरामध्ये बहुभूत आहेत, बहु खेचर आहेत. मग त्यातलं पहिलं भूत आहे पंढरी क्षेत्र. काय त्याचं वैशिष्ट्य? एका पापाचं प्रक्षालन करण्याकरता अनंत काळ प्रायश्चित्त करायला लागतं. तेव्हा एका पापाचं प्रायश्चित्त करून ते प्रक्षालन होतं. पण तुकोबाराय म्हणतात, अवघीच पापे गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. या पंढरी क्षेत्रभूताचं असं वैशिष्ट्य आहे की पंढरी क्षेत्राचं दर्शन झालं की सर्व पाप दिगांतराला पळून जातात. अवघे जेणे पाप नासे, अवघे जेणे पाप नासे, ते आसे पंढरी, ते आसे पंढरी. पंढरी गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. पंढरी क्षेत्राचं दर्शन झालं की सर्वच पाप नष्ट होतात. म्हणून जाता वेडे होय मन. नुसतं पंढरी क्षेत्र एकच भूत आहे असं नाही, तिथं एक हडळ सुद्धा आहे. हडळ, हडळ म्हणजे चुल्लीन. तिचं नाव आहे चंद्रभागा. काय वैशिष्ट्य तिचं? अहो, एक तीर्थयात्रा करायची असेल तर 10,000च्या कमी खर्च येत नाही. पण चंद्रभागेचं दर्शन झालं की अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. हे दुसऱ्या भूताचं वैशिष्ट्य आहे. तिथं एक झोटिंग सुद्धा बरं का, त्याचं नाव आहे पुंडलिक. काय त्याचं वैशिष्ट्य? एका संताची भेट होणं अवघड आहे, बहु अवघड असे संत भेटे. किती अवघड? चंद्रामृत सुके सेवेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, पर्या साधूची भेटीन. एवढी साधूची संतांची भेट दुर्लभ आहे. पण या पुंडलिकरायांचं असं वैशिष्ट्य आहे, अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. म्हणून जाता वेडे होय मन. तुम्ही जर गेलात ना तर तुमचं मन वेडं होऊन जाईल. त्याच्याकरता हात जोडून सांगतो, तेथे जाऊ नका कोणी. का? जे गेले ते नाही आले परतोनी. महाराज म्हणतात जाऊ नका. एरवी तुकोबाराय सांगतात, पंढरीशी जा रे, सुखा लागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. आणि ते तुकोबाराय म्हणतात जाऊ नका. हे तुकोबारायांची जी भाषा, याला उपरोधात्मक भाषा असं म्हणतात. कशा प्रकारे? आई सांगते बाळूला, ए बाळू घरात ये, अभ्यास कर. मुलगा ऐकत नाही. ए बाळा अभ्यास कर, तरी ऐकत नाही. ए बाळ्या अभ्यास कर, तरी ऐकत नाही. मग म्हणते बाळू अभ्यास करायचं नाही. बरं, अभ्यास करून कोणाचं भलं झालं? आपलं भलं होईल. ते आपल्या वडिलांनी आजोबांनी काय केलं? सालदारकी केली. आपल्या वडिलांनी सुद्धा सालदारकी केली. आपण सुद्धा पुढे तेच करणार आहेत. त्यामुळे आपण अभ्यास करायचा. याचा अर्थ खरंच अभ्यास करायचा नाही सांगते काही. आई जशी उपरोधात्मक बोलते, आई म्हणते अभ्यास करू नको, याचा अर्थ अभ्यास कर. ही जशी उपरोधात्मक भाषा आहे, तसं तुकोबाराय म्हणतात जाऊ नका. याचा अर्थ जा बर का. जाऊ नका म्हणजे जा. जे जे गेलेत त्याने हात वर करा. जे जे गेलेत पंढरपूरला, 1 2 एवढेच गेले. हा असतील ना, एवढ्या संख्येतून एवढेच.
बघा जे जे गेलेत ना त्यांच्या पायावर माझं मस्तक आहे, पण जे जे गेले नाहीत आजपर्यंत पंढरपूरला गेलेच नाहीत त्यांच्या पायावर दोनदा नतमस्तक होतो. एकदा जाऊन या, एकदा पंढरपूरला जा, म्हणजे जायच्या आधी जा, पण एकदा गेलं ना पंढरपूरही राहून जाईल आणि आळंदी राहून जाईल. मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, महाराष्ट्रामध्ये जो जन्माला आलाय ना त्याने पंढरपूर आळंदी पाहिल्याशिवाय मरू नये, आणि जो पंढरपूर आळंदी पाहिल्याशिवाय गेला त्याला तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणून घ्या. जन्मसी येऊनी पहारे पंढरी, जन्मसी येऊनी पहारे पंढरी, जन्मसी येऊनी पहारे पंढरी, जन्मसी येऊनी पहारे पंढरी. नाचा महाद्वारी देवा पुढे, देवा पुढे नाचा महाद्वारी देवा पुढे, देवा पुढे. जन्मसी येऊनी पहारे पंढरी, जन्मसी येऊनी पहारे पंढरी. मनुष्य देहाला आलात ना, भाग्य आले ती मनुष्य देहा. आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालाय. भाग्य आले ती मनुष्य देहा, पण नुसतं मनुष्य देहाला आलेत म्हणून नुसते भाग्यवान आहेत. मग आता तुमचं कर्तव्य काय? तो हा पहा विठ्ठल परमात्म्याचं एकदा दर्शन करा. एकदा गेलंच पाहिजे. जो जातो ना तो पुन्हा संसार सागराला जन्माला येत नाही. तेथे जाऊ नका कोणी, कारण जे गेले ते नाही आले परतोनी. संसार सागराला परत तो येत नाहीत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जननी जठरे शयनम, या अवस्थेला तो प्राप्त होत नाही, संसार सागरातून मुक्त होतो. महाराज हे तुम्ही पुस्तकात वाचून सांगतायत का कीर्तन ऐकून? तुकोबाराय म्हणतात पुस्तकात वाचून नाही, माझा स्वतःचा अनुभव आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, पंढरीसी गेला, पंढरीसी गेला. तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला. पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान. पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. स्वतःच्या अनुभवातून तुकोबाऱ्या सांगताय. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन. यथामती यथावकाश प्राप्त वेळेमध्ये प्राप्त प्रसंगी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाले चिंतन सेवा ज्ञानोबारा तुकोबारा सकळ संत मांदियाडी सर्वांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. आमचे गुरुबंधू महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य
अंकुशजी महाराज यांच्या संपर्कातून ही सेवा प्राप्त झाली आणि त्या योगे पुनश्च आपल्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. आमचे गुरुबंधू निवृत्तीनाथ महाराज आणि समस्त भजनी मंडळी यांनी गोड साथ केली. यांना धन्यवाद देतो. तुम्हाला डबल धन्यवाद देतो, कारण 2 तास तुम्ही ही कटकट ऐकून घेतली म्हणून डबल धन्यवाद. करविली तैशी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिलेले कुरे देवा कोडी बुद्ध करा नाही विचारिला देकार म्या पुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण बोला बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. रामकृष्ण हरी. आज आपला सप्ताहाचा 4था दिवस. आमचे परमस्नेही परम आदरणीय भागवताचार्य